नमस्कार शेतकरी मित्र मी श्यामकांत महाजन सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री संभाजी भाऊ काकडे गाव जयपूर तालुका मंठा जिल्हा जालना यांचा जवळपास आपण इथे 5 ते 6.5 एकरच्या गोट कांदा प्लॉट भेटप्रसंगी मागील 1-2-2.5 महिन्यापासून श्री संभाजी भाऊ संपर्कात असल्यापासून आपण या गोट कांद्याची ट्रीटमेंट म्हणा किंवा सुरुवात ही केलेली होती। आणि जवळपास मी संभाजी भाऊंचा थोडा परिचय करून देईल। श्री संभाजी भाऊ काकडे मागील 14-15 वर्षापासून कृषी व्यवसायामध्ये काम करत असताना आपण मागील 5 वर्षापासून अनुराधा सीडच्या नावाने बिजोई कांद्याची कंपनी स्थापन करून परिसरातील जवळपास 350 ते 450 एकर शेतकऱ्यांना बिजोई कांद्याचं बिजोई देऊन आणि रोप सीड प्रोडक्शन घेण्याचा प्रयत्न हे करत असतात। मागील वर्षी श्री संभाजी भाऊंनी जवळपास 4.5 ते 5.5 क्विंटल प्रति एकरच्या हिशोबाने ॲव्हरेज काढलेला आहे। आपण जो गोट कांदा म्हणत असतो की ज्याला आपण उन्हाळी कांदा म्हणतो, हा मोस्टली आपण नाशिक जिल्ह्यात हा मोस्टली लावला जातो। पण जर आपण सीड प्रोडक्शनच्या दृष्टिकोनाने विचार केला कांद्याचा, तर आपला हा जो भाग आहे जयपूर म्हणजे हा मंठा तालुक्यातला भाग आहे आणि इथून जवळपास आपल्याला देवगाव म्हणा किंवा सिंदखेड राजा म्हणा ही जे 2-3 तालुके हे अशा खंडातले फेमस असे तालुके आहे की जिथे सीड प्रोडक्शन हे प्रत्येक कंपनीचं 70 ते 80% प्रमाणामध्ये होतं। त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या या भागामध्ये मधमाशीचं पोलन हे अतिशय खूप सुंदर प्रकारे होत असतं। आणि मागील 3 ते 4 वर्षापासून जर आपण विचार केला की आजच्या 5 वर्षापूर्वी सीड प्रोडक्शनच्या कंपन्या कांद्याच्या बाबतीत या मोजक्या होत्या, पण मागील 4-5 वर्षापासून आता 200+ कंपन्या झालेल्या आहे। आणि या कंपन्यांचं जे सीड आहे हे आपण ह्या 2-3 तालुक्यांमध्ये मोस्टली घेत असतो। खास करून संभाजी भाऊंचं जे नेटवर्क आहे या भागामध्ये शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे व योग्य उत्पादनांचा पुरवठा करणे, जेणेकरून शेतकरी बांधवांचा खर्च हा जास्त नको व्हायला आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न श्री संभाजी भाऊंचा असतो। तर संभाजी भाऊंना मी विचारेल की आपण कशा पद्धतीने प्रोजेक्ट तुम्ही हँडल करत असतात? कांद्यामध्ये सर्वप्रथम सर्वात मेजर प्रॉब्लेम मधमाशीचा येतो। त्यामुळे सुरुवातीपासून आम्ही ऑर्गॅनिकमध्ये काय जास्तीत जास्त करता येईल, मागच्या वर्षी तुमची भेट झाली, यावर्षी तुमच्या नियोजनानुसार सुरुवातीपासून सर्व नियोजन श्री बायोच्या हिशोबाने चालू आहे। आपण जर विचार केला की आता सध्या आपण हा जो प्लॉट बघताय आता हा फ्लावरिंग स्टेजमध्ये गेलेला आहे। जवळपास 16 नोव्हेंबर 20 नोव्हेंबरच्या हिशोबाने आपण उन्हाळी कांद्याची बिजोई कांद्याची इथे लागवड केल्यानंतर आज जवळपास 2 महिने पूर्ण झालेला हा प्लॉट आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला गुंडी उमललेली दिसते। फुटव्यांची संख्या ही 8 ते 10-12 इतक्या प्रमाणामध्ये दिसू राहिली। जमिनीचा प्रकार हा मध्यम भारी आणि मध्यम हलका असा 2-3 टप्प्यामध्ये हे जवळपास 5-5.5-6 एकर क्षेत्र लावलेले आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये 1-2-3 दिवसापूर्वी आमोशा ही गेलेली आहे आणि कालपासून ढगाळ वातावरणाचा सामना आपल्या शेतकरी बांधवांना करावा लागतोय। या वातावरणामध्ये आपल्या झाडाचं अपटेक हा थांबून जात असतो, नंबर 1। नंबर 2, आपल्याला फुलकिडीचा म्हणा किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसत असतो। तर ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी बिजोई कांदा किंवा गोट कांदा हा लावलेला आहे अशा ठिकाणी आपल्याला थ्रिप्स हा मेजरली जाणून येतो। अशा वेळेस आपण जैविकच्या माध्यमातून बास्कॉन या उत्पादनाचं फवारणी करावी। बास्कॉनमध्ये बिवेरिया बासियाना नावाची जी फंगस आहे जी आपल्याला 25 ते 30 दिवसापर्यंत त्याच्या फुलकिडीच्या 2-3 स्टेजेस आपल्याला नियंत्रणामध्ये येऊन जात असते। फुलकिडीमध्ये प्युपा स्टेज ही सर्वात घातक स्टेज असते। आपण जर ड्रिपच्या माध्यमातून बास्कॉनचं एकरी 1 किलो ॲप्लिकेशन केलं तर थ्रिपची प्युपा स्टेज ही जमिनीतच 90% कंट्रोल होऊन जात असते। त्याचा प्रादुर्भाव आपल्याला बाह्य स्वरूपामध्ये म्हणा किंवा कांडींवरती दिसत नाही। दुसरा एक विषय, ज्या ठिकाणी आपटेका बंद झालेला आहे त्या ठिकाणी आपण क्रिया पावडर या उत्पादनाचं ॲप्लिकेशन करावं। क्रिया पावडरमध्ये जवळपास 12 ते 14 प्रकारचं जीवाणूंचं मिश्रण असल्यामुळे आपल्याला पांढऱ्या मुळीची संचारणा, त्यानंतर जमिनीमध्ये भुसभुशीतपणा, ज्या ठिकाणी आपण ग्रॅन्युअल्सचे डोसेस लावलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला विद्राव्य स्वरूपामध्ये अपटेक हा त्या ठिकाणी जाणवून येतो। ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणी झाडाचा अपटेक हा बंद झालेला आहे। त्यामुळे अशा वेळेस आपण झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवावी किंवा सर्क्युलेशन म्हणा किंवा रेस्पिरेशन हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण योग्य उत्पादनांचा वापर केल्यास नक्की आपल्या झाडामध्ये तजेलदारपणा राहील असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेल। तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा दृष्टिकोन हा एकच होता की बिजोई कांदा हा डे बाय डे आपल्याकडचे शेतकरी बांधव हे उत्पन्न म्हणा किंवा क्षेत्र हे वाढवत असताना आपल्याला एकरी 5 क्विंटल 5.5-6 क्विंटलपर्यंत जाणं आवश्यक आहे। मागील 2-3 वर्षापासून अवकाळी पावसा म्हणा किंवा अति पाऊस पडल्यामुळे आपल्याकडे जमिनींना खूप कॉम्पॅक्टपणा आलेला आहे। अशा ठिकाणी आपण जैविक उत्पादनांचा वापर योग्य वेळेस योग्य स्टेजेसला केला तर नक्की आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळेल, एवढेच या व्हिडिओमधून सूचित करेन। आभारी।